नमस्कार. ऋणबंदी या मालिकेतील हा 31वा भाग. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्याबद्दलच्या माझ्या आठवणी मी आज यात शेअर करणार आहे. महाराष्ट्राला जयंतरावांचं नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. भिंतीवरी कालनिर्णय असावे ही आपल्या मराठी माणसाची केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा एक ओळख झालेली आहे. असे जयंतराव सुप्रसिद्ध होते, पण माझा त्यांचा काही परिचय जवळजवळ 2000 सालापर्यंत नव्हता. 2000 साली म्हणजे 1998 साली मी समरसेवा मंडळाचा अध्यक्ष झालो आणि 2000 साली समरसेवा मंडळाचा सुवर्णमहोत्सव होता. त्यानिमित्त आम्ही विविध उपक्रम केले. त्यात एक उपक्रम असा होता की ज्यांनी PhD प्राप्त केले समर्थांच्या वाङ्मयावर संशोधन करून त्यांचा सत्कार करायचा. त्यांचे प्रबंधाच्या झेरॉक्स काढून त्या आपल्या गडावरती आणून ठेवायच्या, म्हणजे पुढच्या काळात अभ्यासकांच्या उपयोगी पडतील. आणि तेव्हा दौरा जेव्हा समरसेवा मंडळाचा पादुकांचा मुंबईत होता, तेव्हा मुंबईत त्या दौऱ्याच्या वेळेलाच दादरमध्ये अशा मुंबईच्या भागातल्या जवळजवळ 18 लोक होते की ज्यांनी समर्थांच्या वाङ्मयावरती PhD केलेली होती, म्हणजे संशोधन करून विद्यापीठाला सादर करून. तेव्हा त्यांचा सत्कार करायचा असं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या सगळ्यांचे पत्ते काढून त्यांच्याशी संपर्क साधून त्याला निमंत्रण दिलं. दादरला तो कार्यक्रम आम्ही ठरवला आणि तो कुणाच्या हस्ते करायचा तर जयंतराव साळगावकरांच्या हस्ते करायचा असं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे आमचे कार्यवाह मारुतीबाब रामदासी, ज्येष्ठ रामदासी, त्यांनी त्याला निमंत्रण दिलं आणि त्या कार्यक्रमाला ते आले. तेव्हा माझी त्यांची पहिल्यांदा गाठ पडली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मुंबई विद्यापीठाच्या UDCTचे म्हणजे केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे जे प्रमुख होते ते डॉक्टर जोशी. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या लोकांचा सत्कार केला. मी प्रास्ताविक केलं, ओळख करून दिली सर्व संशोधक ज्यांनी केलं त्यांची. आणि त्या कार्यक्रमामध्ये जयंतरावांनी जाहीर केलं की समरसेवा मंडळाचा म्हणजे मी समर्थांचा खरं तर श्रीधर स्वामींचा मी अनुग्रहित आहे आणि त्यामुळे समरसेवा मंडळाला मी 1 लाख रुपयाची देणगी या निमित्ताने देतोय सुवर्णोत्सव. कार्यक्रम संपला. आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या. आणखीन त्यामध्ये आमचे सूर थोडेसे जुळले आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला अनेकांनी सांगितलं की अहो जयंतराव पण देतात का नाही माहीत नाही बरं का. म्हणलं अहो ज्यार्थी त्यांनी जाहीर केलं आहे त्यार्थी ते निश्चित देतील. आणि खरोखरीच एक 15 दिवसांनी त्यांचा एक चेक आणि सुरेख पत्र आलं समरसेवा मंडळाच्या नावानं आणि त्यांनी देणगी 1 लाखाची त्याकरता दिली. मग त्याचा आभार मानायचं पत्र मी पाठवलं, फोन केला आणि आमचा संपर्क वाढत चालला. आणि मग जयंतरावांचं एकूण सगळं कार्य जे होतं ते आपल्याला माहिती आहे, पण थोडा त्याचा आढावा घेतला तर गैर ठरणार नाही. ते मूळ मालवणचे, मुंबईत आले. लोकसत्तामध्ये काही कामं करता करता भविष्य लिहायला लागले. ज्योतिषात त्यांचा अतिशय दांडगा अभ्यास होता आणि त्यांना ज्योतिर्भास्कर ही पदवी शंकराचार्यांनी खुद्द दिलेली होती. आणि मग मध्यंतरी त्यांच्या मनामध्ये शब्दरंजन कोडं चालवायचं आलं आणि त्या कोड्यांनी त्यांना अमाप पैसे मिळवून दिले. आणि त्याचबरोबर काही काळाने त्यासंबंधी कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये जयंतरावांची अक्षरशः अशी परिस्थिती आली की घरातलं सर्व विकायची पाळी आली आणि त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळायला लागले. हे त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, लिहूनही ठेवलेलं आहे. अशा वेळेला त्यांना कुणीतरी सांगितलं की सज्जनगडावरती श्रीधर स्वामी म्हणून सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्याही दर्शनाला तुम्ही जाऊन या. आणि मूळ धार्मिक स्वभावाचे, गणपतीवर त्यांची अत्यंत श्रद्धा. आणि मग ते त्यांना भेटले श्रीधर स्वामींना आणि काय त्यांचं बोलणं झालं ते सांगत नाहीत, जयंतरावचं सांगायचं नाही, पण त्यांनी त्यांना काही उमेद नवीन दिली. आणि मग त्यातनं एक वेगळ्या कल्पनेचा जन्म झाला. तोपर्यंत कॅलेंडर म्हणजे ही कोणाकडनं तरी भेट मिळायची वस्तू होती. जयंतरावने कालनिर्णय या कॅलेंडरची सुरुवात केली आणि खरोखरीच पुन्हा त्यांना नवीन उभारी दिली, पुन्हा पूर्वस्थितीला उच्च वैभवाला नेऊन ठेवलं. कालनिर्णय 73ला सुरू झालं. सुरुवातीला मराठीत होतं, पण आज त्याच्या अनेक भाषामध्ये जवळजवळ 13-14 भाषामध्ये आवृत्त्या निघतात. कालनिर्णयाचा एकूण सगळ्या आवृत्त्यांचा खप जर विचार केला तर 1 कोटीच्या आसपास आहे असं म्हटलं जातं. आणि जयंतरावांनी हे सगळं वैभव मिळवलं, पण त्यांची श्रद्धा गणपतीवरती, समर्थांच्यावरती अतूट राहिली.
समर्थांच्याच एक महत्त्वाचं सगळं वाङ्मय एकत्र करून त्यांनी समग्र समर्थ रामदास असं एक पुस्तक मोठं काढलं होतं. पुढं आमचा परिचय झाल्यानंतर त्यांनी एकदा मला कळवलं की माझ्याकडे त्या ग्रंथाच्या काही प्रती शिल्लक आहेत. 1,000 किमतीचा ग्रंथ होता तो. तर आपण लोकांना 500 रुपयाला तो देऊया. तर समरसेवकने त्याला एक 500 कॉपीज विकत घ्याव्या. तोपर्यंत जयंतरावशी बऱ्यापैकी माझी घसट झाली ती. आणि ते सारस्वतून मी कोकणस्थ, त्यामुळं मग ते कधीतरी असं मोठ्या लोकांना सुद्धा कुणाची तरी चेष्टा मस्करी करावी, कुणीतरी आपल्याशिवाय खोचक बोलावं असं मनातनं वाटत असावं असं मला वाटतं. मग ते म्हणायचं, ते सांगितलं की 1,000 ते तुम्ही ग्रंथ विकत घ्या 500, म्हणजे समाजसेवा मंडळाने. मी म्हणलो, जयंतराव असं नाही व्हायचं काका, आम्ही असं करू, फार तर ही योजना जाहीर करतो, समाजसेवा मंडळाचं जे सज्जनगड मासिक पत्रिका आहे त्यातनं जाहीर करतो, प्रचार करतो, आणि जसे जसे पैसे येतील तसे तुम्ही तुमच्याकडनं आम्ही ग्रंथ मागवून घेऊ. ते म्हणले, तू खरा कोकणस्थ दिसतोस. म्हणलं, अहो कोकणस्थ आहेच, पण सार्वजनिक संस्थेचा जो आर्थिक व्यवहार आहे तो कसा घालायचा याचा आमच्या वडिलांनी दंड घालून दिला आहे. आणि मग जवळजवळ 400-450 ग्रंथ आम्ही सवलतीच्या दरामध्ये, म्हणजे 500 रुपयाप्रमाणे आमच्या सर्व ज्यांनी नोंदवले त्यांना पाठवले, त्यांचे पैसे आले ते जयंतरावांना पाठवले. तो व्यवहार व्यवस्थितपणे पूर्ण पडला. आणि मग कधीतरी केव्हा तरी मला वाटलं तर, किंवा मुंबईला कधी गेलं तर जयंतरावांना भेटायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. अशी एक थोडीशी, जसं आपल्या कुटुंबामध्ये एखादा वडीलधार असला की आपण त्याचे आशीर्वाद मोलाचे मानतो, तशी हे परिस्थिती झाली. मग आम्ही सातारला संत साहित्य संमेलनाचा घाट घेतला की वेगवेगळ्या धर्माचे जे अभ्यासू लोक आहेत त्यांना बोलवायचं आणि त्या त्या धर्माचे विचार त्यांनी मांडायचे. आणि त्याचं उद्घाटन जयंतरावांच्या हस्ते करायचं ठरवलं. जयंतरावांनी तातडीत लगेच संमती दिली आणि त्या संमेलन चांगलं झालं अतिशय. त्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, हे सगळे मंडळी, जाणकार मंडळी आली ती, त्या क्षेत्रातली अभ्यासक मंडळी आली ती, त्यांनी आपापले विचार मांडले. आणि मग जयंतरावांचं त्याचं उद्घाटन वाचनही सुंदर झालं. त्या दिवशी ते पहिल्यांदा माझ्या घरी आले. आमचं घर वडिलांनी बांधलेलं 53 साली आनंदी निवास. त्यांना फार बरं वाटलं. अरे म्हणलं, अशी जुनी घरं आता बघायला मिळत नाही. छान वाटलं मला. आणि म्हणलं, आता मी सज्जनगडवर जायचं आहे. तर म्हणलं, काका डोली करतो, कारण त्यावेळेस ते जवळजवळ 70च्या पुढे गेले होते आणि थोडी स्थूल प्रकृती जयंतरावांची होती. तर म्हणजे नाही, समर्थांच्याकडे जायचं तर असमर्थ होऊन कसं झाले, मी पायऱ्या चढून जाणार. आणि खरोखरीच ते सगळ्या पायऱ्या चढून गेले. वर गेल्यानंतर दम लागला त्यांना, पण निष्ठेनं ते सगळ्या पायऱ्यावर मुद्दाम चढून गेले. आणि अगदी म्हणजे आल्यानंतर सांगितलं मला की असमर्थ होऊन गेलो नाही बरं का, समर्थपणे गेलो, समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. पुढं जयंतरावांची 75वी मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी झाली. अनेक ठिकाणी झाली, पुण्यामध्येही झाली. अमृत महोत्सवी सत्कार झाले त्यांचे. नंतर त्यांना बेळगावला सत्कार होता. आणि त्या सुमारास त्यांचे माझे मित्र आणि त्यांचे पुत्र समान असलेले डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर साताऱ्यात राहायला आले. तोपर्यंत त्यांचा मला निरोप आला की अरुण, अरे असे जयंतराव बेळगावला गेले तर ते परत मुंबईला जाताना माझ्याकडे एक दिवस थांबणार आहेत. त्यांचे 75 निमित्त सत्कार तिथं आहे, तर तुम्हाला काही करायचं का सत्कार वगैरे, कारण ते ज्येष्ठ समर्थ भक्त आहेत, प्रत्यक्ष श्रीधर स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तर मला नक्की करूया. आणि मग आम्ही सातारला त्यांचा सत्कार ठरवला. जयंतरावांना विनंती केली. आणि अजित गुजर म्हणून आमचा सातारचा एक चांगला सामाजिक कार्य, त्याला मी विचारलं, तू मदतीला येतोस का. मग समरसेवा मंडळ आणि सातारकर नागरिक असा आम्ही त्यांचा भव्य सत्कार समर्थ सदनमध्ये केला. तो कुणाच्या हस्ते करायचा, तर आमचे हक्काचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होते. बापूंना विनंती केली, ते आले. सातारचे छत्रपती उदयन महाराज, त्यांना विनंती केली, तेही आले. आणि आमचे समर्थ भक्त मारुतीबुवा भोसले होतेच. त्यामुळं स्टेजवरती 3 भोसले आणि जयंतरावचा सत्कार, असा तो फार सुंदर सोहळा झाला. जयंतराव या भाषणात त्याचा उल्लेख केला की मला बरं वाटतं की मराठ्यांच्या या राजधानीमध्ये साताऱ्यात माझा सत्कार होतो आहे, त्याला खुद्द छत्रपती आहेत उदयनराजे, आणि शिवाय 2 भोसले आहेत, शिवाजीराव भोसले आणि मारुतीबुवा भोसले. आणि छान सुंदर कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपला आणि जयंतराव मुक्कामाला दाभोळकरांच्याकडे होते. मिश्किलपणा म्हणजे गंमत सांगतो आपल्याला.
तर कार्यक्रमामध्ये अर्थात मी जयंतरावांना जेवायचं वगैरे काही विचारलं नाही, कारण दाभोळकरांच्याकडे उतरलेत. म्हणजे त्याप्रमाणे ते तिकडे जाणार. आणि त्यांचा तिथनं मला रात्री 10च्या सुमारास फोन आला. काय बरोबर तुम्ही म्हणजे कोकणच दिसतं हो. पाहुण्याला बोलवताय आणि त्या काय जेवाय खायची चौकशीच करत नाही तू. दाभोळकरांच्या घरनं फोन आला. आता मी सुद्धा काय तसा कच्च्या गुरूचा चेला नाही. एकारांत कोकणच तर त्या त्रास वृश्चिक. मी म्हटलं काका बरोबर आहे, आम्ही चौकशी करतो कोकणाचं सुद्धा, भले साधंच जेवण देतो. पण मला हे माहीत नव्हतं, कारण दाभोळकरी सारस्वत ना, की मला हे माहीत नव्हतं की सारस्वतांच्याकडे अशी पद्धत आहे की आपल्या घरी उतरायला दुसरा सारस्वताला जेवायला तिसरीकडे पाठवायचं. जयंतराव हसले आणि असं आमचं छान जयंतरावांच्या पत्नी तेव्हा आल्या त्या कार्यक्रमाला. आणि काकू त्या अतिशय लाडवांचे अनेक प्रकार त्या करायच्या. त्यांनाही मी भेटलो, त्यांचे आशीर्वाद घेतले. जयंतरावने मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी जेव्हा ते निघायच्या वेळेला मी भेटायला गेलो, की अरे सगळं चांगलं आहे, पण तुझं ते सिगरेट वगैरे सोडून दे, बरोबर वाटत नाही तुझ्याकडं. पण त्यांना काय ज्योतिषशास्त्र म्हणजे पत्रिकेवर न बघता त्यांना इंट्युशननी कळायचं. नंतर बंडू दाभोळकरला ते बंडू दाभोळकरांना म्हणाले की अरे ह्या माणसाला सांग तुझ्याकडे क्षमता आहे. मग दाभोळकर दत्तप्रसादनी मला दुसऱ्या वेळी सांगितलं, पण ठीक आहे ना, आपण काय सगळे अवगुण आपल्याला लगेच सांगता येतात थोडेच. आणि मग असा आमचा काय परिचय आला. पुन्हा मी समर्थ संत सेवा पुरस्कार द्यायला सुरुवात केल्यानंतर 5वा-6वा पुरस्कार जयंतरावांना द्यायचं ठरवलं. त्यांना फोनवरून संमती विचारली, त्यांनी आनंद दिली. मग म्हणले कुणाच्या हस्ते तू देणार? म्हणलं काका तुम्हीच सांगा. ते म्हणले मोहन भागवतांना बोलूया सरसंघचालक. म्हणलं काय आमची हरकत काही नाही, पण त्यांना बोलायची जबाबदारी तुमची. अर्थात मोहन भागवतांच्याकरता मीही प्रयत्न केला, पण त्यांचे कार्यक्रम खूप आधीपासून ठरलेले असतात, जवळजवळ वर्षभर, त्यामुळे ते शक्य झालं नाही. त्यांनाही यायची इच्छा होती, पण कार्यक्रम दुसरीकडे असल्यामुळे येता येत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं आचार्य धर्मेंद्रजींना बोलूया जयपूरहून, कारण समर्थ संप्रदायातले ते एक मोठे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. आणि तेव्हा ते टी व्हीवरती खूप त्यांची भाषणं परखड व्हायची. म्हणलं काका पण तू बोलवायला लागेल तुम्हाला, कारण आमचा परिचय नाही. ते म्हणले ठीक आहे मी बोलवतो. झालं. मग ते ते ठरले. मग विलासराव देशमुखांना बोलवलं. म्हणलं काका तेही बोलवायचं तुम्हाला, कारण माझी तोंड ओळख्या का कार्यक्रमात झाली आहे, पण बोलवण्याचं कमी नाही, कारण तेव्हा ते केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड खात्याचे मंत्री होते. म्हणले मीच बोलवतो, त्यांच्याशी बोलतो. त्याप्रमाणे आम्ही पत्रिका छापल्या. मग ते कुठं करायचा कार्यक्रम, तर ते त्यासाठी बोलणं झालं. तर जयंतराव म्हणलं तर काका तुम्हीच सांगा, आपण तिथे करूया. मग दादरच्या हायस्कूलमधला वैद्य हॉल एक ठरला आमचा, आणि तिथे कार्यक्रम ठरला. त्याचं भाडं म्हणलं काका तुम्ही भरा, आम्ही आल्यानंतर देतो. त्या दिवशी कार्यक्रम होता. त्या दिवशी आम्ही सकाळी गेलो, आधी जयंतरावांच्याकडे गेलो. त्या हॉलचे 20,000 रुपये त्यांना दिले. पुरस्कार होता 21,000 रुपयाचा. जयंतराव मिश्किलपणे म्हणले, मी आता हे 20,000 रुपये तुम्ही माझ्या 21,000 वळते करून गेला काय कोकणात असल्यामुळे? म्हणलं नाही नाही, हा खर्च आम्ही वेगळा केलेला आहे. आणि त्या सकाळी जी गंमत झाली, विलासराव देशमुखांच्या आदल्या दिवशी गंमत झाली. विलासराव देशमुखांच्या पीएचा मला फोन आला. म्हणलं तुम्ही कोण गोडबोले बोलताय ना? म्हणलं हो. तुम्ही निमंत्रण पत्रिका छापली विलासराव देशमुख आजार म्हणून? म्हणलं हो. माझ्याकडे नोंद दिसत नाही त्याची. म्हणजे हे बघा, नोंद तुमच्याकडे काय नाही मला माहीत नाही. त्यांना निमंत्रण जयंतराव साळगावकरांनी दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. बघतो म्हणलं. पण विलासराव ठरलेल्या वेळेला कार्यक्रमाला त्या वैद्य सभागृहात उपस्थित होते, केवळ एक अंगरक्षक बरोबर. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की जयंतरावना की मला लवकर जायचं आहे, तर माझं भाषण थोडं आधी ठेवा. जयंतरावनी मला सांगितलं. म्हणलं काय हरकत आहे. आणि ते म्हणले आणखी एक काम कर, आचार्य धर्मेंद्र फार कडक बोलतात, मंत्र्यांच्या वगैरे टीका करतात. आता विलासराव देशमुख मंत्री आहेत ना, हे काहीतरी फार बोलले तर. म्हणलं काका मी कसं सांगू, धर्मेंद्रजी माझी आचार्यांची ओळखही नाही. नाही म्हणलं तूच सांग. मग मी म्हणलं काका सांगतो, पण म्हणलं खरं सांगायची गरज नाही, तेही सिनियर अनुभवी काय ते कळेल त्यांना. आणि बरोबर धर्मेंद्रजींना न सांगता सुद्धा त्यांचंही भाषण व्यवस्थित झालं. फक्त धर्मेंद्रजी म्हणले
की राजकारणी मंडळी खोटं बोलतात वगैरे सगळं. सत्कार आजच्या धर्मेंद्रच्या हस्ते झाला. विलासराव बोलले उभे राहिले धर्मेंद्रचे भाषणानंतर. विलासराव म्हणले की बरोबर आहे आचार्यजी म्हणतात ते की आम्ही खोटं बोलतो. अहो खरं बोलून राजकारणात चालत नाही. आम्ही खोटं बोलतो पण वागतो मात्र खरं, आणि म्हणूनच मी इथं मुद्दाम आलेलो आहे. आणखीन मग त्यांनी उल्लेख केला 2-3दा गोडबोले असं मला सांगितलं, अमुक झालं वगैरे. तर लोकांना वाटलं होते गोडबोलेंची फारच ओळख दिसते. खरं माझी तशी ओळख नव्हती. पण तोही कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि अर्थात त्याला गर्दी तेव्हा कमी होती. काही दुसरा मुंबईमध्ये कार्यक्रम होता, काय अडचण या लोकांना, पण अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. आणि मग खरोखर जयंतरावांचं आदरस्थान मध्यंतरी एकदा प्रभाकर कारेकरांच्या मुलाचं लग्न होतं, त्याला मी मुंबईला गेलो. तर जाताना दादरला जयंतरावांच्या घरी भेटून म्हणलं पुढे जायचं. ते म्हणले कुठं निघालायस तू? म्हणलं नाही काका मुंबईला कारेकरांच्या मुलाचं लग्न. अरे मलाही जायचं म्हणले. चल तुझी गाडी ठेव इथेच, माझ्या गाडीतनं जाऊ. मी त्यांच्याबरोबर वरळीला कुठं हॉल होतं तिकडे गेलो. माझ्या लक्षात आलं की मुंबईतसुद्धा लोक जयंतरावांना बघून त्यांच्या पाया पडत होते. कारण एकतर ज्योतिर्भास्कर, दुसरं अतिशय स्वच्छ व्यक्तिमत्व, प्रकांड विद्वत्ता, त्यांच्या लोकसत्तेमध्ये येणारे कॉलम देवा तूची गणेशू, देवाची येदवारी खूप पॉप्युलर, अतिशय अभ्यासपूर्ण आणि सश्रद्ध भावने लिहिलेले. आणि मुंबईतल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचं प्रमुखपद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना किती आदर आहे तेव्हा पाहायला मिळालं. आणि खरोखरीच मध्यंतरी एकदा मला त्यांचा फोन आला. असं काहीतरी बोलणं झालं आणि मग काहीतरी मी व्यापलो हे काम एखादं काही काळ आपला असा असतो की नीट होत नाही वगैरे. म्हणजे काका सध्या फार वैतागलं असं चाललं आहे. मग ते म्हणलं असं एक काम कर, तुला काय सांगितलं तू ऐकशील का तू? ऐकीन ते म्हणलं, तुम्ही सांगितलं नक्की ऐकेन. मग म्हणले 3 उदक शांती कर. मी बायकोला सांगितलं. बायको म्हणलं आता हे तुम्हाला केव्हा सुचलं नाही? म्हणलं काकांनी सांगितलं आपण करायच्या. मग आम्ही 4 ब्राह्मण बोलून 3 उदक शांती केल्या. बोलाफुलाला गाठ असेल, जयंतरावांचा आशीर्वाद असेल, पण काय काय सहज अडचणी येणाऱ्या लगेच दूर झाल्या. त्यांची आणखीन एक आठवण मी सांगतो आणि मग हा भाग संपवणार आहे. एक दिवस जयंतरावांचा मला फोन आला की अरुण, अरे तुमच्याकडे ती कराडजवळ गोटं म्हणून गाव आहे, तिथली बारकी वांगी फार प्रसिद्ध आहेत. हो म्हणलं प्रसिद्ध आहेत गोट्याची वांगी, आणि भरली वांगीवरती फार छान होतात. मग म्हणले मला एक 2-3 किलो वांगी पाठव. अहो म्हणलं काका मुंबईला वांगी कशी पाठवणार 2-3 किलो? घेऊन पाठवीन मी. नाही नाही म्हणले तू माणूस असला तर माणूस पाठव, त्याचा खर्च मी देतो. म्हणलं अहो काका तेवढ्याकरता कसा माणूस पाठवू मी? निष्कारण म्हणजे वांगी 2 रुपयाची काय म्हणतात ना, पण 2 रुपयाची कोंबडी वगैरे असं काहीतरी होईल. नाही म्हणले काय खर्च व्हायचा तो होऊन देत, पण मला ती वांगी पाहिजेतच. बरं म्हणलं आता असं आहे की जयंतरावांचा इच्छा म्हणजे आदेश मानायला पाहिजे ना. मग मी ती वांगी बरं मला भाजी बिजीतलं काय अजिबात कळत नाही. मी आमच्या सुनबाईनं सांगितलं बरं उत्तम वांगी एक 3-4 किलो आण. तिने 4-5 किलो वांगी आणली. मग ती चांगली पॅक केली. मग पाठवायची कशी? तर माणूस पाठवायचा, मी त्याला ते घर हुडकायला लागणार, सगळं करायला लागणार. मग मी सहज म्हणलं प्रकाश गवळी आमचे मित्र आहेत ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, त्यांच्या बसेस मुंबईला जातात. मग प्रकाशला फोन केला. म्हणलं अरे प्रकाश बस आपली मुंबईला जाते, असं असं साळगावकरांच्याकडे द्यायचं आहे. तो म्हणला पाठवी की आपला ड्रायव्हर देऊन येईल, पण आपल्या बसेस बॉम्बे सेंट्रलला जातात डायरेक्ट. पण त्यापेक्षा मीच जाणार आहे. तेव्हा तो प्रकाश गवळी जनता बँकेचा चेअरमन होता. तो म्हणला आम्हीच रिझर्व्ह बँकेच्या भेटीला उद्या जाणार आहे, तर माझ्याकडे ते मी घेऊन जातो. म्हणलं काय हरकत नाही, मला तर सोयच झाली. मग प्रकाश माझ्याकडे आला, त्याला ते वांग्याचं बॉक्समध्ये ठेवली वांगी दिली, जयंतरावांचा पत्ता दिला आणि त्याला म्हणलं हे बघ जयंतरावांच्या घरात ती 3ऱ्या मजल्यावर जातात, लिफ्ट खाली आहे, पण वर जा पहिल्यांदा नमस्कार कर, कारण आमची गवळी आम्ही सगळे ट्रान्सपोर्टवाले तसे असू देत 19व्या जात बोटाला. नाही नाही म्हणलं ते काय सांगायला पाहिजे मला कळत नाही का. आणि ते रवाना झाली वांगी. ते सगळे मुंबईला गेले, जयंतरावांना भेटले, जयंतरावांनी कौतुक केलं, त्या चहापाणी वगैरे केलं आणि ते परत आले. 2 दिवसांनी मला एक कुरिअरनी मोठं पार्सल आलं. त्यामध्ये 4 पॅन्टचे पीस होते आणि एक 5वा पीस शर्टाचा होता. मी उघडलं, त्यात एक जयंतरावांचं पत्र होतं.
कारण कराडला जनता बँकेचे लोक जाताना 4-5 लोक गेले ते, आणि ते सगळेच लोक जयंतरावांना भेटले. अष्टपुत्रे, विद्या कानेरे वगैरे बरोबर होते. आणि त्या बॉक्ससोबत एक जे पत्र आलं, ते पत्र माझ्या सगळे आहे अजून, तुम्हाला मी मुद्दाम वाचून दाखवतो. म्हणजे खरोखरी कशी काय एकेकाची हे असते. जयंतरावांनी लिहिलंय, मी आपल्याला पत्रही दाखवतो इथे मुद्दाम. हे पुस्तकात माझ्या सर्वस्पर्शीमध्ये छापलेलं आहे. प्रति महाराष्ट्र रत्न सातारा भूषण सर्व कला विशारद परममित्र अरुणराव गोडबोले यासी सस्नेह सप्रेम नमस्कार विनंती विशेष. मी वरती आहे ओम श्री मन महागणपती रे नमः. सस्नेह सप्रेम नमस्कार विनंती विशेष. मी आपल्याकडे दूरध्वनीवरून केवळ इच्छा प्रदर्शित करताच आपण तातडीने गोट्याची वांगी पाठवून माझ्यावर जो कृपा वर्षाव केला त्याबद्दल मी निरंतर कृतज्ञ राहीन. ही वांगी घेऊन साताऱ्याच्या एका सहकारी बँकेचे दस्तूरखुद्द चेअरमन, डेप्युटी चेअरमन, मॅनेजर आणि एक सज्जन हे चौघेजण 3 जिने चढून वर माझ्या घरी आले. त्याबद्दल त्यांच्याविषयी नम्र आदरभाव व्यक्त करणे ही माझे कर्तव्य समजतो. या गोट्याच्या वांग्यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. 1957च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यावेळेचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण विरुद्ध केशवराव पवार अशी चुरशीची लढत होती. त्यावेळी प्रचाराची पाहणी करण्यासाठी लोकसत्ते संपादक ह.रा. माजनी यांचे बरोबर विद्याधर गोखले आणि मी कराडला गेलो होतो. त्यावेळी काही ह.रा. माजनी हे त्याच विभागाचे रहिवासी असलेले. त्यांनी शांताराम इनामदार नावाच्या कार्यकर्त्याकडे गोट्याच्या वांग्याची मागणी केली. त्यांनीही ती तत्परतेने पुरवली आणि एक भले मोठे पोते भरून महाजनींच्या गाडीच्या डिकीत ती वांगी ठेवली. त्यावेळी मुंबईत माझे स्वतःचे घर नव्हते. मुंबईत आल्यावर महाजनींनी गोखले यांना त्यातील 10-12 वांगी दिली. माझे घर नसल्यामुळे मला दिली नाहीत. त्यामुळे या बहुचर्चित गोट्याच्या वांग्याची चव चाकणे राहून गेलेच. मी गोट्याची वांगी हा विषय विसरलोही. मध्ये 55-60 वर्षाचा काळ गेला. वांगी अनेकदा ताटात वाढली गेली, पण ती गोट्याची वांगी होती की आणखी कुठली होती याची चौकशीही केली नाही. गेल्या महिन्यात घरात 3-4 वेळा भरली वांगी केली गेली आणि अचानक मला ती जुनी घटना आठवली. गोट्याच्या वांग्याबद्दल वाटणारी उत्सुकता आणि राहून गेलेली गोष्ट या भावनेने मी तुम्हाला दूरध्वनी केला आणि तुम्ही साताऱ्याच्या राजघराण्याला शोभेल अशा पद्धतीने माझी इच्छा पुरवली. आता ह्याच्यापुढे एक टोमणं आहे. माझी इच्छा पुरवली हे कोकणस्थाला साजेसे झाले नाही. आज वडिलकीच्या नात्याने तुम्हाला आणि तुमच्याबरोबरच ती वांगी घेऊन येणाऱ्या त्या चौघांनाही एक प्रेमाची भेट पाठवत आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा. कळावे आपला स्नेहांकित जयंत साळगावकर. आता मला एक सांगा, ती वांगी जयंतरावांना केवढ्याला पडली? मी त्याला फोन केला, जयंतराव वांगी पडली केवढ्याला तुम्हाला? कारण ते 4-5 पीस जे होते ना, पॅन्ट पीस आणि शर्ट पीस, ते जवळजवळ 1000-1200 रुपयाचे होते. म्हणजे ही वांगी तुम्हाला 5 किलो वांगी 1200 रुपयाला पडली. ते म्हणले असून दे, तुझा कोकणात हिशोब मला सांगू नकोस. ही वांगी मला मिळाली. माझा आनंद, त्या वांगी भरली वांगी खाल्ली, मला आनंद मिळाला. त्याची किंमत पैशात करता येणार नाही. आणि जयंतरावांचा असा स्नेह ते जाईपर्यंत कायम राहिला. त्यांच्या पश्चात जयराज साळगावकरांचाही माझा स्नेह आहे. अर्थात जयंतरावांच्या इतका असा स्नेह घट्ट नाही आहे, ओळख आहे म्हणूया आपण फार तर. पण जयंतरावांच्या स्मृतीसुद्धा कायम माझ्या स्मरणात राहतील. या मोठ्या माणसाने आपल्याला जिव्हाळा दिला आणि खरोखर एखाद्या मित्रासारखं वागवलं. तुम्ही पत्र आत्ता ऐकलं ते लिहिलेलं. आणि अशी माणसं मिळाली की आपल्याला बुद्धीमध्ये आपल्या विचाराचा फरक पडतो. सारस्वतांचं कोकणसुद्धा काहीतरी घेतात ना. तर असं जयंतरावांना माझी श्रद्धांजली. आज इथेच थांबूया आपण. उद्या पुढच्या भागामध्ये माझे मित्र साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले, महाराष्ट्र राज्याचे एकेकाचे सहकार मंत्री, गृहराज्यमंत्री यांच्या संबंधीची आठवण मी शेअर करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.